सन्माननीय असे आदरणीय राणेसाहेब दादा सातत्याने कोकण पूर्णपणे लक्ष ठेवून काम करणारे राज्य सरकारमधले मंत्री माझे मित्र रवींद्र चव्हाण, किरण सामंतजी, राहुल पंडितजी, राजेश सावंत, अविनाश सौंदाळकर, बंटी वंजू, RPIचे प्राध्यापक कांबळे, शिल्पा सुर्वे, सुजाता साळवी, केदार साठे, माझे मित्र बाळासाहेब माने, मधुकरराव चव्हाण, वर्षाताई भोसले, अजून बरीच मंडळी मंचावर आहेत. ती सगळी मान्यवर आणि उपस्थित कार्यकर्ता बंधू भगिनी, सगळ्या मित्र पक्षाचे, कोकणामध्ये यावेळची निवडणूक जरा एक आगळी वेगळी आहे आणि 14ला असेल 19ला असेल आपण जे काही निवडून गेलो ते आपल्याच ताकदीवर, यात बाकीच्यांचा काही संबंध नाही, मोदींचा तर नाहीच नाही, अशा थाटात शिवसेनेचे उमेदवार वावरत आहेत. तर मनापासून प्रामाणिकपणे त्याने जर विचार केला की माझ्या या सगळ्या विजयामध्ये मोदीजींचा वाटा आहे, भारतीय जनता पक्ष म्हणून त्यांच्या सोबत त्यावेळी असणाऱ्या कार्यकर्त्यांचा वाटा आहे, आणि तो विचार करत जर त्यांनी प्रचार केला तर काहीतरी लोक उभं करतील. मी एका बाजूला गेल्या काही 10 वर्षात सातत्याने माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलेली कामं ही लोक पाहतायत, लोकांना दिसतायत, लोकांना जाणवत आहेत. आणि त्या कामांकडे डोळे जर करायला लावणं, मला असं वाटतं की आपण महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांची जर पहिली काय जबाबदारी असेल तर प्रत्येक आपल्या लोकसभा मतदारसंघातल्या मतदारापर्यंत पोहोचून 10 वर्षापूर्वी काय स्थिती होती आणि 10 वर्षानंतर आज देशाची काय स्थिती, काय फरक पडलाय, हे आपण सामान्य मतदाराला जाऊन सांगणं गरजेचं आहे. कारण मला असं वाटतं की सामान्य मतदार हा लोकसभेला मतदान करत असताना या माझ्या मतदानातून देशाला काय फरक पडणार आहे, माझं मत जर नारायण राणे साहेबांना गेलं तर यामध्ये देशाला काय फरक पडेल, माझ्या कोकणाला काय फरक पडेल, नाही तर उबाटा शिवसेनेच्या याला मतदान केलं तर माझ्या देशाचं, माझ्या कोकणाचं काय नुकसान होऊ शकतं याची स्पष्टता मतदारांपर्यंत पोहोचवावी लागेल. मी सहजपणे आपण सांगू शकतो की 14च्या आधी मुंबईमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये बॉम्ब ब्लास्ट व्हायचे, 14 नंतर एकही असा बॉम्ब ब्लास्ट करायची हिम्मत झाली नाही. आणि पुलवामामध्ये त्यांनी प्रयत्न केला तर उरीला त्यांच्या घरात जाऊन 350 लोकांना संपवण्याचं काम केलं. ही हिम्मत मनमोहन सिंग मध्ये होती,
ज्यांच्या मांडीला मांडी लावून उबाटा शिवसेनेचे नेते बसतात, त्यांच्यात ही हिंमत होती का? ती हिंमत आमच्यात आहे आणि म्हणून बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावण्याचा अधिकार हा आम्हालाच आहे. माननीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराप्रमाणे चालण्याचा अधिकार आम्हाला आहे. असं त्याही राजीव गांधी पंतप्रधान म्हणाले होते. त्या काँग्रेसबरोबर तुम्ही जाऊन बसता आणि हिंदुत्वासाठी मत मागण्याची हिंमत करता. तर मला खरंच प्रश्न पडतो, एखाद्या पक्षावर नाही जमलं आपण वेगळं स्वतंत्र राहायला समजू शकतो, पण आपण स्वतंत्र राहत असताना ज्यांनी आतापर्यंत आपल्या विचाराला, आपल्या माननीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराला ज्यांनी विरोध केला, त्यांच्यावर बसून कसं आपण राजकारण करू शकतो? आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माननीय राजसाहेब ठाकरे यांचं कौतुक केलं पाहिजे की एकही जागा न घेता सुद्धा त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. ही विचाराची बांधिलकी आहे. ज्यावेळी ते पाहतायत की या देशामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून बदल होत आहेत, देशाला असं नेतृत्व आज पाहिजे, आणि त्यावेळी मग कुठेतरी आपल्या, मी म्हणेन हट्टाचा, नाही त्यांनी मला खोलीत हे सांगितलं होतं, मग मला नंतर ते सांगितलं होतं, कधी आधी आपलं नाव नंतर कधी मुलाचं नाव, मला काही कळतच नाही की हे काय पद्धतीने विचार असतो. म्हणजे या देशासाठी अमुक 4 गोष्टी करतो म्हणाने केलं नाही आणि म्हणून आम्ही चाललो आहोत, असा विचार कुठेच दिसत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला मतदारांपर्यंत पोहोचून की काय काय गोष्टी आपल्यापर्यंत मोदीजींनी आणल्या आहेत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून देशामध्ये काय बदल घडून दाखवला आहे. ऑलिम्पिक मध्ये जाऊन मेडल मिळवायचं आपलं स्वप्न होतं आणि आता 2036ला या देशात ऑलिम्पिक भरवण्याचा आपण निर्धार व्यक्त केला आणि त्या सांगितलं पाहिजे. या देशात जर ऑलिम्पिक झालं तर असू शकतो, त्याला किती ताकद मिळेल हे या सामान्य युवकाला आज सांगण्याची गरज आहे. काँग्रेसच्या जाहिराती येतात आणि त्या जाहिरातीमध्ये मी आपलं शोधतोय, कोणाचा दादा फोटोच नाही. मी दिल्लीत काँग्रेसच्या नेत्याला विचारलं, अरे फोटो का नाही टाकत म्हणले. अरे मग काय कमी करायची का म्हणले आम्हाला फोटो टाकून. मी ना राहुलजींचा फोटो, ना सोनियाजींचा फोटो, ना खरगेंचा फोटो, कोणाचाच फोटो नाही. आणि हात बदले का हालात, काय हालात होते, बॉम्बलाशे हालात. काय हालात होते की जगातले सगळे पंतप्रधान भेटल्यानंतर आपले पंतप्रधान कुठेतरी मनमोहन सिंग मागे दिसायचे, आज पहिल्या रांगेत दिसतात. दुसऱ्या देशाचा पंतप्रधान आपल्या पंतप्रधानाच्या पायाला स्पर्श करतो, तो त्यांना मान नाही येतो, या देशाला मान आहे. आपल्या देशाविषयी बाकीचे देश कौतुकाने बोलतात. मला असं वाटतं की हे चित्र जे आहे की हे चित्र आपल्याला लोकांना दाखवलं पाहिजे. आणि ते दाखवत असताना सातत्याने यावेळी मला कार्यकर्त्यांना विनंती एक आग्रहाने करायची आहे. 2019च्या तुलनेने यावेळी उन्हाळा 1 महिना जास्त लवकर आलाय. बिहार आणि युपीत आम्ही तो अनुभवलाय. लू चलना म्हणतात ते तिकडे चालू झालंय. इथे सुद्धा आपण पाहतो इतकं ऊन हे मे मध्ये असायचं, हे आता सुरू झालंय. आणि दुसरं, आपल्या मतदाराला काय वाटतं, येणार तर मोदीच. मग कुठे उन्हात आणा बाहेर जाऊन मतदान करता. अब की बार 400 पार,
मग आपण नाही गेलो तर काय फरक पडतो. तर आपल्याला आपल्या मतदारापर्यंत पोहोचून सांगावं लागेल. आणि माझं असं मत आहे की एकदा केवळ जाऊ नये, एका मतदारापर्यंत 3 वेळा आपण आता उरलेल्या दिवसात किमान 2 वेळा आपण त्याच्याकडे कसं जाऊ शकतो आणि तिकडे गेल्यानंतर त्याला मतदानाला तुझं येणं कसं महत्वाचं आहे. मग त्याला नुसतं तर नरेंद्र मोदींनी गुजरातच्या झाल्यानंतर पासून आजपर्यंत एक दिवस नाही. दिवाळीला पण कुठे असतात तर सीमेवर जवानांसोबत. दिवाळी सोडा, आपल्या आईचं निधन झालं